विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तसंच आदिवासी विद्यार्थ्यांच्या विरोधातील कथित काळा जी.आर. रद्द करण्याच्या मागणीसाठी आज मंगळवारी चिमूर येथे विद्यार्थ्यांनी एल्गार मोर्चा काढला। हुतात्मा स्मारक येथून सुरू झालेला हा मोर्चा प्रशासकीय भवनापर्यंत नेण्यात आला। यावेळी शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते। मोर्चानंतर प्रशासकीय भवनासमोर सभा घेण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आलं। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा तसंच चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनीही राजीनामा द्यावा। गडचिरोली येथे सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये तर जखमी विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांची मदत देण्यात यावी। शिष्यवृत्तीधारक आदिवासी विद्यार्थ्यांकडून फी आकारणाऱ्या महाविद्यालयाची मान्यता रद्द करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत। हा निर्णय तातडीने लागू करावा अशी मागणी आंदोलकांनी केली। तसेच आदिवासी प्रवर्गाचा बिंदू पूर्ववत करून पेसा व नॉन पेसा बिंदू नामावली तातडीने स्वतंत्र करावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। खासदार नामदेवराव किरसान राजीनामा दो। आदिवासी मंत्री अशोक उईके राजीनामा दो। भारत माता की जय। भारत माता की जय। आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींना न्याय मिळालाच पाहिजे। सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींना न्याय मिळालाच पाहिजे। भारत माता की जिंदाबाद। विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। सर्पदंश